मी नाही का दवाखान्यात गेली होती आणि वजन करून आली. तर सांगा बरं अंदाजे किती वजन असेल माझ्यावालं? तुझे वजन काय थांब मी सांगतो. No, no, no. 40 किलोच आहे. आतेबाई माझ्या लग्नाच्या आधी बी 40 किलोच होतं, लग्न झाल्यावर बी 40 किलोच होतं. पहिली पोरगी झाली तवाही 40 किलोच होतं, दुसरी पोरगी झाली तवाही 40 किलोच होतं, तिसरी झाली तवाही 40 किलो आणि आता बी 40च किलो. मग असते बाई एखाद्याचं किती की खातात तरी अंगाला लागत नाही. तसं नाही आत्याबाई, जेव्हापासून मी ह्या घरात आली ना तेव्हापासून ह्या घरातलं ना काहीच खाल्लं नाही म्हणलं. सारं काही करून तुम्हाला चारलं म्हणूनच तुमचं वजन वाढलं एवढं. अहो ताई, ताई इकडे जा बरं. काय म्हणता काही? अहो थांबा येतो ना मी. एवढी मोठी गल्ली झाडाची राहिली, आता इकडे आली मी. थांबा थांबा येते मी. बरं बरं. काय म्हणता हो बाई? अहो काही नाही, तुम्ही नेहमी या गल्लीत झाडू मारताना तर मी हे दिवाळीचे गिफ्ट आणि हे लेकरासाठी मिठाई देत आहे हो बाई. बापरे, पाहू द्या बाई काय दिलं तुम्ही मला. अरे बापरे किती मस्त आहे. हे काय साडी होय काय? वा वा वा, हे मिठाई मस्त दिलं हो बाई तुम्ही. बाई तुम्ही किती चांगले आहो हो. मला गिफ्ट दिलं तेही आवाज देऊन. नाही तर या गल्लीत किती वर्षाची मी झाडते तर कोणी आम्हाला पाण्यालाही विचारत नाही. लयच मस्त साडी आहे हो बाई. हे मला याचा कलरही आवडला. मी किनी उद्या घालून येईन हे साडी. खरंच हो बाई, आजपर्यंत मला एवढं चांगलं गिफ्ट कोणच दिलं नाही. तुम्ही किती चांगल्या. सर्वांचा आपापला विचार असतो बाई. याच्यानंतर ना मी तुम्हाला प्रत्येक सणाला गिफ्ट देत जाईल. बरोबर बाई, इकडून झाडून देऊ का तुम्हाला? हे चांगलं झाडून दे तुम्ही. आणि ते मला तुमच्या घरी कोणतं काम असलं तर सांगत पण जा. बस बस थांब थांब. कसं बाई आता कुठपर्यंत ढकलत नाही तर या गावात कुठं ऑनलाईन नाही, आपल्याजवळ कॅश पैसे आहे नाही. माय हाव ना बिचारे, काय म्हणतील ह्या गावातले लोक. ह्या बायाच्या गाडीमध्ये पेट्रोलही नाही. ह्या किती गरीब बाया आहेत म्हणतील, आहे ना. आता कसं हो, एक काम करू, इथं शिल्पाचं घर आहे, तिला मी आवाज देतो. तिच्याकडून 100 रुपये घेऊ आणि इथच्या पानटपरीवरून एखाद्या पोराजवळून पेट्रोल बोलवू आणि टाकून मग चाललं जाऊ आपण, आहे ना. थांब मी आवाज देतो तिला. अ शिल्पा, शिल्पा, शिल्पाला पाठव रे बाबू. काय म्हणता ते बाई? मला त्या पोरानं आवाज दिला, काय म्हणत होत्या? आणि इकडं कशा काय आल्या तुम्ही ह्या गावात? हे बाजूचं गाव आहे की नाही, तिथं लग्न आहे ना. त्या लग्नाला चाललं होतं बिचारे, तर गाडीतलं पेट्रोलच संपलं. माय आता आम्ही कसं जाऊ बिचारे. तुमच्या गावात पेट्रोल पंपही नाही आहे आणि आमच्या जवळ बिचारे पैसे बी नाही आहे. तिच्या जवळ त्या मोबाईल मध्ये पैसे आहेत. 100 रुपये देतं काय? मी त्या पोराले पाठवून थोडस पेट्रोल भेटते म्हणते तिथून, तर घेऊन येतो. पाहू द्या बरं काय झालं तुमच्या गाडीला तर. पाय ना मा, पेट्रोलच नाही हो बिचारे. असं तर पाय 100 रुपये. पाय माय 100 रुपये दे. आमच्या इज्जतीचा सवाल आहे हो बाई. वाई हवा काढली. हे काय केलं हो बिचारे, त्या पुरी हवा काढून दिली. तुम्हाला लोक म्हणत होते काऊन गाडी ढकलत नेत आहे, तर आता सांगायचं लोकायला का आता गाडी माझ्यावाली पंक्चर झाली बा आमचीवाली. आत्ते बाई तुमच्या इज्जतीचा सवाल होता ना. आता ती गाडी मी पंक्चर करून दिली. एवढं नाही बा 100 रुपये मापाशी कुठं आहे आता. आता कुठचे देऊ मी? No, 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 no. कुठं चालली हो तू? अहो चल ना चहा प्यायला. इथंच आहे माझं घर. नाही हो बाई, मला अर्जंट काम आहे. जाऊ दे, नंतर येईल कधीतरी. अहो चल ना कधीच तर नाही येतो माझ्या घरी. चल ना. अहो रत्नाबाई, मी असं ऐकलं की तुम्ही पोरग सरकारी नोकरीवर लागलं. हो लागलं ना बाई, मुंबईला लागलं.
पण आज की नाही मला अर्जंट घरी जायचं आहे, तर नंतर येईल मी कधीतरी. नाही नाही, तू अशीच म्हणतो नेहमी आली की किती दिवसानं भेटली तू. चल न न चल न, चल म्हणे तू पण चल, ये अहो, ना. नाही ना. चल न, चल चल. ओ ने ये ना, तू पण ये. नाही अहो, ना. चल ना, चल ना. अहो, चल चल. मालूबाई. अहो ये ना. तुम्हाला सांगितलं ना मला किती अर्जंट काम आहे म्हणून, तरी तुम्ही मला जबरदस्तीच करून राहिला. अहो आई, ते मालू मावशी तुला किती आग्रह करत होती चहा प्यासाठी. 5 मिनिटं तर लागले असते चहा प्यासाठी. आपल्याला कोणतं काम पण नाही आहे. तुलाही प्रश्न पडला असेल ना मी अशी का वागली म्हणून. मी तिच्यासोबत अशी वागली ना, मला पण बरोबर नाही वाटले ग. माहीत आहे नेहा, आपण मागच्या वेळेस गेलो होतो तिच्या घरी. काय म्हणत होती ती की बरोबर चहाच्या वेळेस टपकते. पण एक वेळ अशी होती आपल्या घरी चहा प्यायची पण सोय नव्हती. मी खूप गरीब परिस्थितीत जीवन जगायची, कधी कधी तर उपाशी पण राहायची ग. चहा प्यायची सुद्धा माझ्या घरी सोय नव्हती. आणि त्यावेळेस मी त्यांच्या घरी गेली ना, त्यांच्या घरी कधी चहा मांडत असले तर म्हणायचे की बाई बरोबर चहाच्या वेळेस टपकते. स्वयंपाकाच्या वेळेस गेले तर म्हणत होत्या की बाई बरोबर जेवणाच्या वेळेस टपकते. माझा मुलगा सरकारी नोकरीवर लागला, माझी परिस्थिती सुधारली, तर ह्याच बाया हात धरून मला चहा प्यायला नेतात. पण आपल्याला माणसं ओळखता आले पाहिजे. हा बरोबर आहे ना. आता मुलगा नोकरीवर लागला ना, म्हणून त्यांना असं वाटत असन हे कधी ना कधी आपली मदत करेलच. जाऊ दे आई, हे सगळं विसरायचं, कारण परिस्थिती ही सगळ्यांची सारखी नसते. का हो रत्नाबाई, हा, मला काल तू सायकल चालवताना दिसली. तू अजूनही सायकलच चालवत आहे काय? काय सांगू मालूबाई, पहिले मी सायकल चालवायची, लोकांचं पाहून म्या स्कूटी घेतली, मग मी स्कूटीवर ड्युटीवर जायची. आता लोकांचं पाहून म्या कार घेतली, त्या कारमध्ये बसून बसून पोट सुटलं हो बाई. आणि डॉक्टरकडे गेली तर डॉक्टरनं काय म्हटलं, तुम्ही जिम करा. आणि जिममध्ये गेली तर तिथं सायकल चालवायला लागले. आता तूच सांग, घरी सायकल असल्यावर मी त्या जिममध्ये चालू का? हो, फिरून फिरून तू सायकलवरच आली. हो ना बाई. लक्षात ठेवा, तेलात तळलेली मिठाई एक्सपायर झालेली दवाई आणि हरामाची कमाई ह्या गोष्टी मृत्यूच्या दारात नेईल.